एका बाजूला क्षत्रियाचा स्वधर्म आणि दुसरीकडे आप्तांबाबतचा मोह आणि कुलक्षयाच्या पापाचं भय, अशा कात्रीत सापडलेल्या अर्जुनाला मरावं का मारावं याबाबत संभ्रम निर्माण झाला. त्याने भगवंतांपुढे शरणागती पत्करली आणि माझ्यासाठी श्रेयस्कर काय ते मला सांग असा प्रश्न केला. त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच भगवद्गीता. हरिओ. आता आपण 6व्या श्लोकाकडे वळतोय. 6व्या श्लोकात भगवंत काय सांगतात बघा. इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्. पंचमहाभूत, मिथ्या अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिय आणि मन, 5 इंद्रिय विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संक्षेपानं क्षेत्र असं म्हटलं जातं. इच्छा द्वेषम सुखम दुःखम संघातः. इच्छा, द्वेष, सुख, दुःख म्हणजे हे शरीर आणि शरीराला चालना देणारी चेतनाधृती. चेतनाधृती म्हणजे धारणाशक्ती. हे सगळे विकार आहेत. सविकारम एतत् क्षेत्रम, विकारांसह असलेले एक क्षेत्र. समासेन उदाहृतम, मी तुला अगदी संक्षेपाने सांगितलं आहे. म्हणजे बघा, मागच्या श्लोकामध्ये कारण आणि कार्यरूप असलेली तत्व आणि त्यांचे सगळे विकार या सर्वांना क्षेत्र असं म्हटलं आहे ना. म्हणजे मग केवळ 24 तत्व नाहीत ना, केवळ स्थूल शरीर आणि मनबुद्धी एवढंच नव्हे, तर त्यांच्या माध्यमातून अनुभवलेलं ज्ञान, विषयवस्तूंचं जगत, भावना, विचार, कल्पना यांचाही भगवंतांनी या क्षेत्रामध्ये म्हणजे शरीरामध्ये समावेश केला आहे बरं का. याचा अर्थ असा की आपलं स्वस्वरूप किंवा आपला आत्मा सोडून जे जे वेगळं आहे विषयवस्तू जगतातच धरलं जातं. म्हणून मग सर्व मानसिक, बौद्धिक किंवा भावनिक कल्पनासुद्धा ज्ञानाचा विषय बनतात. म्हणजेच आत्मरूपाकडून जे जे जाणलं जातं ना, जे जे अनुभवलं जातं ते सारे विषय या इदममध्ये म्हणजे क्षेत्र किंवा शरीर ह्याच्यामध्येच येतात. किंबहुना हा विषय अगदी इतका सविस्तर सांगण्याचे कारण आहे बरं का. कारण काय, आपण हे जाणलं पाहिजे. काय जाणलं पाहिजे की सर्व माणसांमध्ये 30 महाभूतं त्या त्या प्रमाणातच असतात. त्यांचं प्रमाण सेमच असतं, काही फरक नाही पडत. असं थोडंच असतं की एखादा पुरुषांमध्ये 5 महाभूतं आहेत आणि स्त्रियांमध्ये फक्त 4च आहेत, असं काही नक्कीच नाही ना. सज्जनांमध्ये थोडी जास्त असतात, दुजनांमध्ये कमी असतात, असंही काहीच नाही. म्हणजे प्रकृतीच्या दृष्टीने विचार केला तर आपण सगळेजण अगदी सारखे आहोत. त्यात कुठलाही भेदभाव नाही आहे. हे तर अगदी स्पष्ट आहे. समष्टी प्रकृतीमध्ये कोणताही भेदभाव नाही, कारण तिथे अजून व्यक्तिमत्व निर्माण झालं नाही, व्यक्तित्व निर्माण झालं नाही. आता या श्लोकामध्ये इच्छा हा जो पहिला विकार सांगितला आहे ना, ती इच्छा सुरू झाली की प्रत्येकाचं स्वतंत्र व्यक्तिमत्व सुरू झालं असं समजावं. कसं पहा, समजा डोळ्याने एखादं रंगरूप पाहिलं, ठीक आहे पाहिलं ना, काही बंधन नाही पडत, जराही नाही. पण समजा एखादी वस्तू पाहिली आणि इच्छा झाली की मला ही वस्तू हवी, आता वस्तू मला मिळाली तर सुखी व्यक्तित्व, नाही मिळाली तर दुःखी व्यक्तित्व. म्हणजे एक लक्षात येईल की केवळ वस्तू काही सुखदुःख निर्माण करत नाही हो, आपली इच्छा, आपली आवड नावड आपल्याला सुखी दुःखी बनवते. यालाच म्हणतात व्यक्तित्व. जसं पहा, आपण सगळेजण अनेक लग्न समारंभ अटेंड करतो ना. त्या लग्नाच्या हॉलमध्ये माणसं अनेक असतात, पण प्रत्येकाचं व्यक्तित्व निरनिराळं असतं बरं का. आपण तिथे काय काय पाहतो ते सुद्धा आपल्या व्यक्तित्वावरच अवलंबून असतं ना. आता माझा नेहमीचा अनुभव आहे की एखाद्या लग्नाला जाऊन आलं की घरी अगदी ठराविक प्रश्नोत्तरं होतात. कदाचित सर्वांच्याच घरात तसेच होत असतील, हे नक्कीच आहे. काय होतात प्रश्नोत्तरे, काय कशी होती मुलगी, आपण काय म्हणतो बरी होती, तिने काय काय घातलं होतं, म्हणजे साडी कसली होती, शालू काय होता का इतर काय होतं, दागिने काय होते. आता सामान्यपणे पुरुषांचं लक्ष इकडे कधीच जात नाही हो. आणि मग घरी असं वाटतं की खरंच लग्नाला गेले होते की नाही गेले होते असे वाटतं. आता लग्नाच्या हॉलमध्ये काय असतं, सामान्यपणे सगळे तरुण मुलं मुली असतात ना, त्यांचं लक्ष जरा वेगळं असतं आणि वयस्करांचं लक्ष वेगळ्या ठिकाणी असतं. तरुणांच्या मनात अनेक इच्छा उठत असतात आणि त्यांनी त्यांच्या मित्रांमध्ये
त्यांची हळूवार चर्चा पण चालूच असते आणि त्यांच्या चर्चेचे जे विषय असतात ना ते सुद्धा त्या तरुणांकडेच पाहत असतात बरं का. पण तसं दाखवत मात्र नाहीत. मग उगाचच आपल्या इतर गोष्टीवरून हसणं खिदळणं, कपडे दागिने, फॅशन्स, सिनेमा, टी व्ही, सिरियल्स ह्याच्यावर काहीतरी चर्चा झाली असं दाखवतात, एवढंच आहे. पण अनुसंधान मात्र निश्चितपणे तरुणांकडे असतं. तर वयस्कर माणसं असतात त्यांचंही लक्ष तरुणीकडे असतं बरं का. पण जरा निराळ्या दृष्टीने असतं. आता कोणी छान मुलगी दिसली की लगेच इच्छा होते आपल्या घरातला जो हा मुलगा आहे, अमका मुलगा आहे, त्याला चांगली आहे, किंवा आपल्या ओळखीची अमकी मुलं आहेत त्यांना चांगली मुलगी आहे ही. लगेच आडून चौकशी सुरू होते, कोण आहे, कुठली आहे वगैरे. काही वेळेला तर मनोराज्यसुद्धा सुरू होतात. पण मग काय होतं, मग समजतं जरा की तिचं लग्न ठरलं आहे आणि पुढच्याच महिन्यात लग्न आहे, झालं. मग निराशा आणि दुःख होतं. परत दुसरं निरीक्षण सुरू. आता वयस्कर स्त्रिया असतात ना त्यांचंही लक्ष तरुण मुलींकडे असतं बरं का. पण काय असतं, कोण कसं नटलं आहे, काय घातलं आहे, काय दागिने, इकडेच जास्त असतं. आणि मनातल्या मनात बोलणंही चालू असतं की ठीक आहे, मोठा तोरा मिरवते खरा, नखरा भरपूर केला आहे, आपण मुळातच नाही तर कुठे येणार, आडात नाही ते पोऱ्यात कुठलं येणार हो. नाही तर माझी मुलगी बघा ना, अगदी साधी आहे दिसायला, पण हॉलमधल्या सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे आहेत. किंवा दुसरा एक विचार मनात असतो, माहीत आहे हो जावई चांगला मिळालं आहे ना म्हणून अगदी, आणि मुलगी विदेशात सेटल होणार म्हणून काय तोरा करते. पण पहा, तुझ्यापेक्षा माझ्या मुलीला चांगला नवरा मिळवून देते की नाही बघ. आता लहान मुलं त्यांच्या विश्वात दंग असतात. आणि त्या समारंभातले जे उत्सव मूर्ती असतात ना, मी तो नवरा नवरी आणि ते स्टेजवरचे भटजी, हे मात्र त्या स्टेजवर जो काय होम चालू असतो ना त्या धुराने एकदा हैराण झालेले दिसतात हो. असंच दृश्य असतं की नाही सगळ्या हॉलमध्ये. आणि शेवटी जेवढी माणसं तेवढी सुखीदुःखी व्यक्तिमत्व आहे, तितकंच खरं आहे. म्हणून मग सर्व इच्छा जर अंतःकरणातून समाप्त झाल्या तर काय होतं, माणूस खरा महान बनतो, संत बनतो, महात्मा बनतो. बरं, इच्छा पूर्ण झाली नाही समजा तर काय होतं, नावड किंवा राग निर्माण होतो. आता इच्छाच नसेल, आवड नसेल तर नावड कुठली आली. आता पुढे सांगतायत सुखदुःख यासुद्धा व्यक्तित्वाच्या पातळीवर होणारा विकारच आहे की नाही. आणि त्याचाच जुळा भावंड आहे दुःख. आता पुढचा विकार सांगतात संघात किंवा संघ म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाही, त्याचा इथे काही संबंध नाही आहे. संघ किंवा संघात म्हणजे अनेक सुटे भाग एकत्र करून जी वस्तू बनवली जाते ना तिला संघात किंवा संघ असं म्हणतात. म्हणजे असेंब्ली, इंग्लिशमध्ये आपण त्याला असेंब्ली म्हणतो ती. आता बघा, आपला हा जो देह आहे हा एक संघातच आहे की नाही. अनेक भाग, अनेक अवयव एकत्र करून तो बनवला आहे. आता पुढचा विकार आहे चेतना. या देहात असलेला प्राण आणि शेवटी आहे धृती म्हणजे काय, असं तत्त्व की ज्याद्वारे ही सगळी पंचमहाभूतं एकत्र राहतात. ती वेगवेगळी होत नाहीत आणि ती जाताच काय होतं, त्यांचं विघटन सुरू होतं. हे क्षेत्राचे जे विकार आहेत ना ते आता आपण अगदी थोडक्यात पाहून घेतले बरं का. पण आता जरा विस्ताराने पण समजावून घ्यायला पाहिजे ना, कारण शेवटी हे ज्ञान आहे हो. आणि ज्ञानाची पण एक गंमत आहे, पुस्तकी ज्ञान वेगळं आणि अनुभवाचं ज्ञान वेगळं. हे खरंच आहे. ज्ञान पुस्तकात असतं ना ते मस्तकात येतं, पण मग ते जड असतं. ते मस्तकात आलं की काय होतं, त्याचं ओझं व्हायला लागतं बुद्धीला. आणि मग मी विद्वान असा अहंकार त्या माणसाला होतो. मग प्रत्येक ठिकाणी ते ज्ञान सांगावं असं वाटतं बरं का, प्रत्येक ठिकाणी. आणि ऐकायला तर कोणी मिळत नाही. कारण काय, कारण हे अनुभूतीचं ज्ञान नसतं ना, अनुभवाचं ज्ञान असतं. नुसतंच पुस्तकी पांडित्य असतं. त्यालाच म्हणतात पढत मूर्ख. आणि एकदा अनुभूतीमध्ये ज्ञान उतरलं ना अनुभवामध्ये की माणूस कसा शांत, धीरगंभीर बनतो, प्रसन्न चित्त बनतो. रामकृष्ण परमहंसांना एकदा एक साधक म्हणाला बरं का की महाराज तुम्ही पूर्वी अध्यात्मावर खूप बोलायचं, पण आणि आता मात्र काही जास्त बोलत नाही, जास्त मौनच असतं तुमचं, असं का बरं. ते काय म्हणाले, पूर्वी तळण्यासाठी जेव्हा गरम तेलात सोडतात ना तेव्हा प्रथम ती सगळी कढईभर नाचते व थय कारण कच्ची असते, अजून पुरेशी पक्व झाले नसते. पण एकदा पूर्ण तळली गेली की कशी अगदी शांतपणे तेलावर नाचत असते. तसंच ज्ञानच आहे हो, अनुभवाचं महत्त्व आहे. आता आपण या क्षेत्राचं ज्ञान घेतो आहे आणि त्याच्या विकारांचं ज्ञान घेतो आहे. प्रथम काय येतं, अव्यक्त म्हणजेच परमात्म्याची अशी शक्ती, त्याचा उल्लेख भगवंतांनी 5व्या श्लोकात अव्यक्त म्हणूनच केला आहे ना. तिलाच भक्तिशास्त्रामध्ये आपण मायाशक्ती असं म्हणतो. ही भगवंताची शक्ती आहे. आता ही भगवंताची जी शक्ती आहे ना त्याचं ओझं त्याला होत नाही किंवा त्याला त्रास पण काही होत नाही. तीच गोष्ट प्रकृतीची असते. आता बघा ना, पंचमहाभूतांची शक्ती असते. उदाहरणार्थ अग्नीची स्वतःची शक्ती आहे कुठली, दाहकता शक्ती, जाळण्याची शक्ती.
म्हणजे जे काही त्याच्या संपर्कात येईल त्याला जाळण्याची ती शक्ती आहे. पण ही शक्ती कधी अग्नीला जाळू शकत नाही बरं का. उसाला कधी डायबिटीस होत नाही, हे खरं आहे. तसंच परमेश्वराची सुद्धा ही मायाशक्ती परमात्म्याला त्रास नाही देत, नक्कीच आहे. आणि त्या शक्तीचा परमात्म्याला अहंकार पण होत नाही बिलकुल. पण माणसाची गोष्ट वेगळी आहे. माणसाला काय होतं, आपल्या शक्तीचा अहंकार होतो. आता अर्जुनाला झालेला अहंकार आपण पहिल्या अध्यायात पाहिलाच की काय म्हणाला होता तो, माझा रथ 2 सैन्याच्या मध्ये उभा करा. कशासाठी? मला पाहायचं आहे. माझ्याशी लढण्याची हिंमत कोण करतो आहे ते मला पाहायचं आहे, असा आवाज त्याने दिला होता की नाही. आता शक्तीचा आणि सफलतेचा अहंकारच होता हो, नक्कीच होता. आणि माणसाला कोणत्याही शक्तीचा काय किंवा एखाद्या विशेषतेचा कलेचा सुद्धा अहंकार होतो बरं का. आता एखाद्या माणसाला समजा कविता करता येतात तर काय असतं, पहिल्यांदा काही तो पक्का कवी झालेला नसतो, कच्चाच असतो ना. त्यामुळे मग तो काय करतो, जो कोणी येईल त्याला त्या कविता वाचून दाखवायला सुरुवात करतो, अगदी कंटाळा येईपर्यंत. आता माझाच एक अनुभव सांगतो ना. आमचं एक दुसऱ्या गावाला घर आहे. 20-25 वर्षापूर्वीची घटना आहे. आम्ही ते घर नवीनच घेतलं होतं. तिथे क्वचितच जात होतो शनिवार रविवारी वगैरे असं. आता कॉलनी होती 100-200 घरांची. अजून काय सगळ्या कॉलनीत ओळखी वगैरे झाल्या नव्हत्या. एक दिवस काय झालं, मी घरात ते बसलो होतो. असंच रस्त्याने एक ग्रस्त चालले होते. त्याने आमचं घर उघडं आहे असं बघितलं आणि ते घरात आले. आणि त्याने ओळख करून दिली, मी अमुक अमुक या इथे इथे राहतो, पलीकडच्या गल्लीत राहतो, तुमचं नवीन आलेलं दिसतंय घर. म्हटलं ओळख करून घ्यावी. आता मलाही बरं वाटलं, झालं आता हळूहळू ओळखी होतील, हरकत नाही, चांगलं आहे. अहो पण घी पाहिलं होतं, बडगा नव्हता पाहिला. दुसऱ्या दिवशी काय झालं, परत एकदा आले. थोडे गप्पा झाल्या, चहा पाणी झालं. आणि मग त्याने त्यांच्या काखेमध्ये एक मोठी वही होती बरं का, ती वही काढली. आणि ते मला म्हणाले की काय तुम्ही काव्य वगैरे ऐकता की नाही. म्हटलं ऐकतो, कधी कधी टी व्हीवर काही गाणी वगैरे ऐकतो. मग ते म्हणाले, हे बघा मी पण कवी आहे बरं का, मी कविता करतो, 1-2 कविता ऐकवतो, जरा थांबा. मग त्याने काय केलं, ती वही काढली आणि पहिल्यांदा 1 कविता, मग 2 कविता. अहो ते काय थांबेच ना. पाऊण तास जवळजवळ कविता ऐकाव्या लागल्या. आता मी गीतेचा अभ्यास करतो, ठीक आहे, पण म्हणून किती संयम धरणार ना. शेवटी काय कशी तरी सुटका करून घेतली. आणि मग लक्षात आलं की आमच्या कॉलनीतले इतर लोक ह्या ग्रस्तांना का टाळतात, हे यांना का टाळतात ते लक्षात आलं. आणि असं होतं, हा अहंकार आहे, दुसरं काय. हा अहंकाराने हे दुःख होतं माणसाला. आणि काय मंडळी, जेव्हा आपल्याला आपल्या शक्तीचा किंवा कशाचा अहंकार होता ना, आपली शक्ती, आपली कला, आपलं यश किंवा त्याचं ओझं होतो, अहंकार होतो. आणि त्या अहंकाराचं ओझं होतं, असं जेव्हा होतं ना तेव्हा आपण जीव असतो, जीव, दुसरं काय नाही. आणि जेव्हा यापैकी कशाचंही ओझं होत नाही ना, आपल्या बोलण्यातून ती शक्ती अगदी सहजपणे अभिव्यक्त होत असते, तेव्हा तीच व्यक्ती, तोच जीव देहधारी भगवंत होतो, संत होतो, महात्मा होतो. हा फरक आहे. म्हणजे अव्यक्त प्रकृतीचं ओझं भगवंतांना होत नाही, हे नक्कीच आहे. तिच्या प्रभावाखाली ते येत नाहीत. नंतर काय होतं, ही जी अव्यक्त शक्तीची आहे ना, ती हळूहळू व्यक्त व्हायला लागते. त्याला म्हणतात महत्तत्व किंवा बुद्धी. महत्तत्व किंवा बुद्धी अजून पूर्ण अभिव्यक्त झाली नाही बरं का. जसं बघा, एखादं बी आपण जमिनीत लावलं आणि त्याला पाणी मिळालं की काय होतं, ते हळूहळू बी फुगायला लागतं. त्यातून मग अंकुर फुटण्याची अगदी वेळ येऊन ठेवते बरं का. म्हणजे काय असतं, अगदी एक छोटंसं पान असतं गोंडाळं गेलेलं, तसं ते दिसायला लागतं. अजून ते पान उघडलं नाही बरं का. ती स्थिती आहे हीच बरं का. त्यानंतर काय होतं, आता एक उदाहरण सांगतो, मला लक्षात येईल. जसं बघा ना, आपण अगदी गाढ झोपेत समजा असतो पहाटेच्या वेळेला, ते अव्यक्त स्थिती, कसलीच जाणीव नसते ना, कसलीच जाणीव नसते. मग हळूहळू आपल्याला जाग येते. जाग आल्यावर काय होतं, प्रथम फक्त आपल्या अस्तित्वाचं भान येतं की मी आहे, एवढंच भान येतं, दुसरं काहीच नाही. अजून आसपासच्या परिस्थितीचं भान आलेलं नसतं. नंतर काय होतं, त्यातून अहमतत्व जागं होतं, अहम, मी जागं होतो. आणि मग काय होतं, ते अहमतत्व जागं झालं की पुढची स्थिती आली. अंगाला हात लावून बघतो तर घामाने अंग डबडबलेलं असतं, खूप घाम आला आहे अंगाला. अरे असं कसं झालं, वरती बघतो पंखा बंद दिसतो म्हणून घाम आला आहे. का बरं, पंखा कसा बंद आहे. मग आपण काय करतो, परत पंख्याच्या बटनाकडे बघतो, पंख्याचं बटन तर चालू आहे, म्हणजे मग वीज नाही, वीज गेली. झालं, लगेच सुखदुःखाची निर्मिती सुरू झाली. म्हणजे इच्छेमुळे, कशामधून सगळं घडलं, इच्छेमधून. आणि त्यामुळेच अहममुळेच आपलं व्यक्तित्व तयार होतं बरं का. म्हणजे काय असतं, प्रथम आता कोण असतं, अव्यक्त परमात्मा, मग झालं महत्तत्व, मग अहंकार, आणि त्यातून 5 तन्मात्रा म्हणजे पंचमहाभूतं. ह्यातून पुढे सगळ्या विश्वाची निर्मिती होते बरं का. हे आहे जगाचं रॉ मटेरियल, शुद्ध कारणात्मिका प्रकृती, ती भगवंताची आहे. त्यात आपण काही फारसा बदल करू शकणार नाही, किंवा काहीच बदल करू शकत नाही.
7व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेली अष्टधा प्रकृती जी आहे ना ती हीच आहे बरं का. आता ही जी अष्टधा प्रकृती आहे ना यापैकी 5 तन्मात्रा म्हणजेच पंचमहाभूतांपासून 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टय बनतात. प्रत्येक महाभूत शेवटी गुणमयच आहे ना. त्याचे प्रत्येकाचे गुणानुसार परत 3-3 विभाग होतात. जसं आकाशी एक तन्मात्रा घेतली आपण. तत् म्हणजे काय हो, ज्यामध्ये कसलीही भेसळ नाही, जे शुद्ध आहे असं. त्या आकाशाची सत्व तन्मात्रा असते, रज तन्मात्रा असते आणि तम तन्मात्रा असते. आता प्रत्येक महाभूताची अशीच विभागणी होते, हे काही शंकाच नाही. आणि पंचमहाभूतांच्या तन्मात्रेपासूनच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रियसुद्धा बनतात, असा शास्त्र विचार आहे, वेदांताचा विचार आहे. आता आकाशाचं जे सत्व तन्मात्रा असते ना तिच्यापासून श्रवणेंद्रिय म्हणजे आपले कान बनतात. आकाशाचा गुण काय? शब्द. त्यांचं ज्ञान कशामुळे आपल्याला होतं? कानामुळे, साहजिकच. आता आकाशाची रजोगुणी तन्मात्रेपासून वाक म्हणजे वाणी, जिभेची बोलण्याची शक्ती ती निर्माण होते. आणि आकाशाच्या तमस तन्मात्रेपासूनच सगळे विषय बनतात. म्हणजेच वायूच्या सत्वगुणापासून कातडी, स्पर्श करण्याचं इंद्रिय, रजोगुणापासून हात, असं बनत जातं. आता हे सगळं जग अशा रीतीने ह्या 5चाच विस्तार आहे, दुसरं काहीच नाही. आणि म्हणूनच त्याला प्रपंच असं म्हणतात. बघा, पंचमहाभूतांचा विचार पूर्णपणे तर्कग्राही आहे अगदी. आणि हे सगळे मिळून होते ईश्वर सृष्टी. ही झाली ईश्वर सृष्टी. आता परत एकदा आपल्या इच्छेकडे येऊ. ज्ञानाचं इतकं विवेचन जे का केलं माहिती आहे का, ते लक्षात येईल. बघा ना, वर जे वर्णन केलं ईश्वर सृष्टी, जी ईश्वर सृष्टी आहे त्याच्यामधले कुठलंही सुखदुःख काहीच नसतं. इंद्रियांमध्ये काहीच सुखदुःख नाही हो. डोळ्याने समजा एखादी वस्तू पाहिली, ठीक आहे, पाहिली, काय बिघडलं? काहीच सुखदुःख नाही. पण एकदा इच्छा निर्माण झाली की अमुक मला हवं किंवा नको, की मग काय होतं? सुखदुःख सुरू होतं, आहे की नाही? मग काय इच्छा करायचीच नाहीत का हो? नाही मंडळी, असं नाही. इच्छा करणं आपल्या हातात नाहीच आहे पहिली गोष्ट. आणि इच्छा करणं काही वाईट नाही ना, नक्कीच वाईट नाही. आता बघा ना, माझ्या साधनेमध्ये प्रगती व्हावी ही इच्छाच आहे की, हरकत नाही. आणि अशी इच्छा असेल तरच प्रयत्न आणि प्रगती होईल ना. आणि ह्याच इच्छेला म्हणतात संवादी इच्छा. ही हवीच आहे ना, ती स्वागतार्ह आहे. जसं हे सारं विश्वसुद्धा भगवंताच्या इच्छेनेच निर्माण झालं की नाही. त्याच्यामध्ये इच्छाच झाली ना, एकटाच होता. सो कामयत एकोहम बहुश्याम. त्यांनी काय इच्छा केली की मी अगदी एकटाच आहे, आता बोर झालो, आणि म्हणून तो अनेक रूपाने अभिव्यक्त व्हायला लागला. पण वस्तूची इच्छा मात्र माणसाला बंधनात पाडते ना, हे सांगण्याचा उद्देश आहे. आता या इच्छेचे इतर काही पैलू आहेत, वासना, अपेक्षा इत्यादी, ते आपण यापूर्वी जाणून घेतलेलेच आहेत. आता पुढचं आहे द्वेष. मराठीमधला द्वेषचा अर्थ इथे लागू नये बरं का. मराठीमध्ये द्वेष म्हणजे काय? एखाद्याबद्दल इतकी वाईट भावना की त्याला त्रास व्हावा, शिक्षा व्हावी, त्याचं नुकसान व्हावं, एवढी तीव्र नाराजी. तसा अर्थ इथे नक्कीच नाही. इथे राग म्हणजे आवड आणि द्वेष म्हणजे नावड, ह्या अर्थाने शब्द हे वापरलेले आहेत. आता पूर्वी एखाद्या वस्तूचा आपण भोग घेतो त्यावेळेला काय होतं? एखादी पदार्थ असतो त्यावेळेला तो आवडला नाही की दुःखात वाटतो, नकोसा वाटतो. आणि मग तोच विषय किंवा तीच वस्तू किंवा तोच खाण्याचा पदार्थ पुन्हा एकदा समोर आला ना की मनामध्ये एक तिरस्काराची वृत्ती निर्माण होते. त्याला द्वेष असं म्हटलं आहे. पूर्वीच्या अनुभवाचे संस्कार आपल्या मनावर असतातच. त्यामुळे त्याच प्रकारचा विषय किंवा तशीच व्यक्ती समोर आली तर काय होतं? किंवा तीच व्यक्ती, तर मनामधले पूर्वसंस्कार जागे होतात. आणि मनामध्ये त्या वस्तूविषयी किंवा व्यक्तीविषयी तिरस्काराची आणि त्याला टाळण्याची भावना निर्माण होते. तो व्यक्ती किंवा तो विषय किंवा ती व्यक्ती आपल्याला आवडत नाही, अशा निष्कर्षापर्यंत आपण पोचतो. जसं एकदा दुधाने तोंड पोळलं ना की माणूस ताकसुद्धा फुंकून पितो ना, तसंच तो माणूस तो विषय नाकारतो, निदान तसा प्रयत्न तरी करतोच ना. आता अगदी माझाच एक अनुभव तुम्हाला सांगतो. अगदी लहानपणी शाळेत असताना, म्हणजे जवळजवळ 70-72 वर्षापूर्वी काय झालं, कुठल्या तरी हॉटेलमध्ये एक बटाटा वडा खाल्ला. त्यात बहुधा आंबलेला बटाटा घातला असावा किंवा चुकून घातला असेल, काही मुद्दाम कोणी घालत नाही. पण तो खाल्ला आणि माझं पोट बिघडलं. तेव्हापासून काय झालं, एक निश्चित मनाने ठरवलं की बटाटा वडा समोर आला की ते आठवण अगदी अजून जागे होते इतकी वर्ष. आणि म्हणून मी शक्यतो बटाटा वडा खायचं टाळायचो. आता जसं गीतेच्या अभ्यासाकडे वळल्यावर तो विषय बदलला, तो भाग निराळा. पण असं होतं हे खरं आहे. या विषयावर अजून बरंच भाष्य बाकी आहे, ते आपण पुढच्या प्रवचनात करूया. हरिओम.